नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आजचा व्हिडिओ म्हणजे खूप खूप जड मनाने बनवत आहे. बीड पाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एका 23 वर्षाच्या तरुण मुलाचा पोलीस भरती दरम्यान मृत्यू झालेला आहे. जो मुलगा अंगावर वर्दी चढवायचे स्वप्न घेऊन घराबाहेर पडला होता, त्याचं पार्थिव आज तिरंग्यात नाही तर साध्या कपड्यामध्ये घरी परतलंय. हे मृत्यू नैसर्गिक नाही, तर हे एक प्रकारची सिस्टमॅटिक हत्या असं आपण म्हणूया. आज आपण यावरच बोलणार आहोत मित्रांनो, तुमच्या आरोग्याबद्दल आणि या व्यवस्थेच्या नाकर्तेपणाबद्दल. सरकारला एक माझा पहिला प्रश्न आहे, भरती उन्हाळ्यातच का? जेव्हा पारा 40 अंशाचा वर असतो तेव्हा तरुणांना धावायला लावणं कितपत योग्य आहे? एसी केबिनमध्ये बसून GR काढणाऱ्यांना जमिनीवरच्या धुळीची आणि उष्णतेची जी दाहकता आहे ती कधी कळणार? मैदानावर साधी पिण्याच्या पाण्याची सोय, ग्लुकोज, ORS आणि तज्ञ डॉक्टरांची टीम पुरेशी नसते. एका रुग्णवाहिकेवर हजारो मुलांचा जीव टांगलेला असतो. एका जागासाठी हजारो मुलं धावतात. त्या गर्दीत मुलांचा श्वास गुदमरतोय. पण प्रशासनाला फक्त आकड्याची घेणं देणं आहे. मुलांच्या जीवापेक्षा तुम्हाला इव्हेंट महत्वाचा वाटतो का, हा एक प्रश्न आहे. हे तरुण जीवावर उदार होऊन का धावत आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण बघा, राज्यात बेरोजगारीचा भस्मासूर वाढला आहे. 4-5 वर्ष भरती निघत नाही आणि जेव्हा निघते तेव्हा वयोमर्यादेच्या भीतीपोटी तरुण स्वतःच्या शरीराची क्षमता विसरून धावत सुटतात. याला जबाबदार फक्त सरकार आहे मित्रांनो. तुम्हाला एक सांगणं आहे, स्वतःच्या शरीराला ओळखा. वर्दी महत्वाची आहेच, पण जीव त्यापेक्षा मोठा आहे. धावताना जर चक्कर येत असेल, छातीत कप जाणवत असेल किंवा खूप जास्त धडधड होत असेल तर थांबा मित्रांनो. तो एक सेकंद तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी वाचू शकतो. भरतीला जाण्यापूर्वी एकदा तुमची ECG आणि बेसिक हार्ट चेकअप करून घ्या. आजकाल सायलेंट जे काय हार्ट अटॅक आहे त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, जे धावताना उद्भवू शकतं. आहार आणि हायड्रेशन. भरतीच्या आदल्या रात्री पुरेशी झोप घ्या. धावण्यापूर्वी किमान 2 तास आधी हलका आहार घ्या. फक्त पाणी पिण्यापेक्षा त्यामध्ये इलेक्ट्रोल भेटतो मित्रांनो, हे तुम्ही इथं बघू शकता. त्यामध्ये किंवा लिंबू पाणी प्या. आणि जे काही ॲक्डेमॉल आहेत ते स्टेरॉइड घ्या, सप्लिमेंट घ्या. याचा पूर्णपणे तुमचा स्टॅमिना वाढेल. हे असे बरेच ॲक्डेमॉल सांगतात, परंतु याचा मित्रांनो तुमच्या हृदयावर ताण आणतात आणि मृत्यूला निमंत्रण देतात. अचानक मैदानावर गेल्यावर ताकद लावू नका. सरावात तुमचं जे काय टायमिंग येतंय त्याच्या आसपासच तुमच्या धावण्याचा प्रयत्न करा. अति उत्साह जीवावर बेतू शकतो मित्रांनो. प्रशासनाने आता तरी जागे व्हायला पाहिजे. भरतीची वेळ पाठीची घ्यायला पाहिजे. दुपारी भरती टाळायला पाहिजे आणि मैदानावरती अद्ययावत वैद्यकीय सुविधा द्यायला पाहिजे. मित्रांनो, तुमच्या आई वडिलांना तुमचा फोटो नाही तर तुम्ही प्रत्यक्ष हजर हवे आहात. जिद्दीने लढा, पण स्वतःला संपून नाही. संघर्ष करा, पण सुरक्षित राहा मित्रांनो. जास्त आता बऱ्याच प्रमाणामध्ये अकॅडमीवाले प्रत्येक विषयाची जाहिरात करत आहेत. तुम्ही हे घ्या, ते घ्या, याच्याने तुम्हाला स्टॅमिना वाढेल. बऱ्याच बाजारामध्ये सध्या धुमाकूळ घातलेला आहे. अकॅडमीवाले हे घ्या, ते घ्या, तुमचं स्टॅमिना वाढेल. तुम्ही रनिंग करताना एक 5-10 मिनिटं अगोदर काय विविध प्रकारचे औषध घ्या, इंजेक्शन घ्या, स्टेरॉइड घ्या. त्यामुळे तुमचे हृदयाचे जे काही त्याला काय म्हणतो आपण, सॉस आहे तो वाढतो मित्रांनो. बॉडी तुमची गरम होते, कधी कधी लाल होते आणि तुमचे हृदय फास्ट होतं. आणि तुम्ही त्या दररोजची जी काही धावता त्याच्यापेक्षा तुमचं जे काही प्रमाण आहे ती हृदय फास्ट करतं आणि हे अचानक मृत्यूला आपण समोर जावं लागतं अशा गोष्टीमुळे. त्यामुळे जी काही तुमची प्रॅक्टिस आहे मित्रांनो, त्या प्रॅक्टिसच्या जवळपासच धावा. जास्त प्रमाणामध्ये तुम्ही टेन्शनमध्ये किंवा मी घरी काय तोंड घेऊन जाऊ या उद्देशाने तुम्ही अति प्रमाणामध्ये धावायला बघता, परंतु तुमच्या जीवावर बेतू शकतं. जितकी तुम्ही प्रॅक्टिस केली आहे, तुमचा जिथे जे काय ग्राउंडवरती टायमिंग येतो त्याच्या थोडेफार सेकंद मागे पुढे करा मित्रांनो आणि तुम्ही धावा. जास्त डिप्रेशनमध्ये जाऊन भरती देऊ नका. कारण का
जहान है तो जहान है म्हणलेलं एक म्हण आहे.